सर्वांचं याच स्पर्धेत मला बोलून स्वागत असेल. आता या ठिकाणी पहा, पहिल्या दिवसातील हा शेवटचा सामना आणि ज्याला या ठिकाणी सुरुवात केली असते. फार दोन सगळ्या संघांचा मॅच असते. तर देखील या ठिकाणी मणीची ही केली जाणारी चढाई देखील असेल. परंतु एक जर गुण प्राप्त झाला तर त्याच्या संघाला देखील गुण प्राप्त होऊ शकतो. परंतु गुणमा संघाने इथे त्याला 2 गुण प्राप्त झाले. आणि इथे देखील परत दुर्गामाता कोळमा आणि काळीशिकाणी मोडकवाडी हे 2 संघांचे सामने फार महत्वाचे आहेत. कारण या दोन्ही संघांनी एक वलय निर्माण केलं याच कबड्डीच्या स्पर्धेत. ज्याला कित्येक वेळा दोन्ही संघांना पण अंतिम फेरीमध्ये पाहिलेलं आहे. खेळाडू परंपरा पंचापती आणि आपला एक खेळाडू अन्यथा व्यवस्थापन परंपरा या ठिकाणी तिसरी चढाई नक्कीच निर्णायक अशा पद्धतीची चढाई या ठिकाणी होईल. आणि ती निर्णायक अशा पद्धतीची चढाई या ठिकाणी करण्यासाठी आपण वेदांतला देखील इथे पाहतोय. हा वेदांत देखील पाहायचा आहे ज्याला हा पकडीचा प्रयत्न असेल आणि पकड देखील निर्णायक अशा पद्धतीने सांगण्यात केली. आणि कंप्लेंट कशा पद्धतीने जर पहा, पहिले 2 गुण जरी या ठिकाणी या दुर्गामाता कोळमा संघाला प्राप्त झाले होते, परंतु त्याच्यानंतर देखील याच काणे संघाने देखील 2 गुण प्राप्त केले. आणि पुन्हा एकदा सामना इक्वल अशा पद्धतीचा झालेला आहे. आणि हा सामना देखील शेवटच्या मिनिटापर्यंत जाईल. कदाचित हा सामना या ठिकाणी 5-5 चढाई देखील होऊ शकतात. अशा पद्धतीचे 2 संघ आहेत. तर तिथे कोण जिंकणार कोण हारणार हे आपण आता देखील नक्कीच अशा प्रकारचं भाकीत करू शकत नाही आहे. हा कोळमा संघ म्हटलं तर कोळमा गावातील प्रत्येक संघ एक चांगल्या पद्धतीचा खेळच करत असतो. ज्याच्यातीलच हा एक टॉप टेबलचा दुर्गामाता क्रीडा मंडळ कोळमा आजच्या या मैदानामध्ये या ठिकाणी खेळतोय. आजच्या या मैदानामध्ये देखील दुर्गामाता कोळमा संघाला आपण या ठिकाणी खेळताना पाहतोय. हा सामना ज्याच्याकडे आता वाढ होणार की बिघाड होणार या ठिकाणी मात्र पहा अशा पद्धतीचा सामना असेल. आणि ज्या सामन्यात इथे मात्र पाहतो की 2 गुण मगाशी देखील प्राप्त झाले होते. जिथे आघाडी आज काणे संघाकडे आलेली पाहतोय. आणि काणे संघाकडे आलेली आघाडी नक्कीच ह्या चढाईमध्ये त्याच्यामध्ये भूमिका चांगली केली. परंतु त्याच्यानंतर ज्याला आपण कित्येक वर्ष काणे संघामध्ये पाहिलेला आहे, ज्याने नक्कीच अनेकदा आपण ज्याला सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम चढाईपटू अशा चषकावरती नाव बोलणारा हाच राकेश मोडक बंटी या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू या ठिकाणी ही चढाई करतोय. परंतु ज्याला जिंकण्यासाठी पहिले तर याचा दुर्गामाता क्रीडा मंडळ कोळमा संघाचे या ठिकाणी 4 खेळाडू संचमध्ये या ठिकाणी दाखल आहेत. ओंकार असेल, त्यानंतर ऋतिका आहे, धीरज आहे आणि त्यानंतर या ठिकाणी साहित्य देखील आहे. असा 4चा समूह याचा दुर्गामाता क्रीडा मंडळ कोळमा संघाचा
मैदानामध्ये देखील पाहतोय. देशातील ज्याने या ठिकाणी 2 महत्वाचे बोनस स्वरूपाचे गुण प्राप्त केलेत आपल्या संघासाठी तोच असणारा संघाचा उजवा मुद्रक्षक या ठिकाणी ऋतिक घाणेकर देखील आपण पाहतोय. आणि तो ऋतिक मात्र ज्याला शांत माहित आहे खेळ खेळणं कधी गरजेचं आहे आणि खेळाची रुची कधी वाढवणं गरजेचं आहे. त्याचवेळी तो मात्र या ठिकाणी जी चढाई संपन्न करतोय. कारण याच स्पर्धेत पहिला संघ या ठिकाणी सेमीफायनलमध्ये दाखल होताना पंचकोशीतील अडळे गावातील केदारनाथ क्रीडा मंडळ अडळे संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. परंतु तिसरी चढाई इथे मात्र तिसरी चढाई केली जाईल. याचा दुर्गामाता क्रीडा मंडळ कोटमास्तर आक्रमण करण्याकरिता आजचा पियुष घाणेकर या ठिकाणी दाखल आहे. आणि तो पियुष पहिल्यामध्ये दाखल यावेळी देखील ही तिसरी चढाई असेल. लाथेचा वापर केला तर काय तिसऱ्या चढाईत तुम्हाला गुण प्राप्त करण्यात क्रमवारी आहे. आणि असताना आता इथे नक्कीच जबरदस्त पकड आहे. दुर्गा माता क्रीडा मंडळ कोण महासंघाला आता पुन्हा एकदा सामना इक्वल झालाय. तो सामना या ठिकाणी 0-5 5-5 अशा सर्व समांतर कामगिरीचा असणारा या ठिकाणी आपल्याला सामना देखील मैदानामध्ये पाहतोय. अशा परिस्थिती जरूर जर पाहिलं तर याच दुर्गा माता कोटमा संघाचे शेवटचे एकंदरीत 4 खेळाडू आहेत. परंतु त्यांची कामगिरी पकडीमध्ये देखील चांगल्या पद्धतीची आहे. ते पकडीमध्ये देखील गुण प्राप्त करत असतात आणि त्यांनी गुण प्राप्त करून देखील या ठिकाणी दाखवलेले आहे. अशा पद्धतीचे गुण करून देखील त्यांना आपण कित्येक स्पर्धेत अंतिम विजेतेपद जिंकताना देखील पाहिलेलं आहे. त्याच प्रसंगी परत तर या दुर्गा माता कोटमा संघाने यावर्षी 4 स्पर्धा आपल्या नावावरती केलेल्या आहेत आणि 4 स्पर्धेत असणारं अजिंक्यपद आपल्या नावावरती करणारा या ठिकाणी पाहिलं तर चालू संघ देखील पाहिलं तर कोळमा संघ देखील आक्रमण करतोय. पाणी संघ देखील आक्रमण करतोय. परंतु आक्रमण करण्याचे स्वतः आक्रमक देखील होता येतात आणि आक्रमक पवित्र धारण केल्यानंतर आता आम्ही या ठिकाणी या सामना चांगला आहे सेमीफायनलमध्ये जायचं आहे. त्याच्याकरिता आम्हाला दोन्ही संघांना देखील हा सामना जिंकायचा आहे. तिसरी चढाई यावेळी तिसरी चढाई वेदांत या ठिकाणी करणार. इतकेच चांगल्या पद्धतीचं फुटबॉल देखील आपल्याला या ठिकाणी वेदांच्या माध्यमातून पाहायला भेटतंय. त्यानंतर लाथेचा वापर केला तर 1500 खेळाडू ज्याच्या दिशेने वाटचाल देखील असणार आहे. असताना देखील शेवटचे काही सेकंद शिल्लक आणि त्याचवेळी मात्र ही पकड फार चांगल्या पद्धतीने झाली आहे. सात विरुद्ध 5 अशा पद्धतीचा सामना. परंतु आघाडी या ठिकाणी आता एक चांगल्या पद्धतीची आपण याच काही संघाकडे आलेली पाहतोय. 2 गुणाची महत्वाची आघाडी आणि अजून मात्र एक खरोखर चांगली चढाई या ठिकाणी केली होती. त्याच्यानंतर हा खेळाडू याला ट्रॅक केला आहे. दुसऱ्या सुरुवात झाली आणि दुसऱ्या ठिकाणी पहिल्या लोक दिला जातोय. बोनस काणे वडकवाडी संघाला प्राप्त झाले. अशा प्रसंगी या ठिकाणी आता जर पाहिलं तर इथून देखील आता आघाडी या ठिकाणी 5 गुणांची एक चांगली आघाडी काणे वडकवाडी संघाकडे आहे. आक्रमण करून दुर्गा माता क्रीडा मंडळ कोटमा संघ देखील या चालू सामन्यात आपण जो फेर बदल करू शकतो
पण त्याच्याकडे सिद्धांत सारखा असणारा एक महत्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे, ऋतिक सारखा असणारा एक महत्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु चढाईची जबाबदारी या बद्दल दिली जाते. ज्या खेळाडूच्या नावाचा उल्लेख केला जातो की अष्टपैलू खेळाडू तोच या ठिकाणी सिद्धांत घाणेकर. खेळाडू त्याला आपण व्यावसायिक क्रीडामंडळ कोथरूड संघातून देखील खेळताना पाहतो. ज्याचा आज स्थानिकचा संघ या ठिकाणी दुर्गामाता कोरमाचा संघ या ठिकाणी असलेला पहिला जो लोन आहे तो याचा आणि संघाने फार महत्वाच्या क्षणात दिला आहे. लोन कधी दिला याला देखील फार महत्व आहे, कारण पहिला हाफ जेव्हा संपन्न झाला तेव्हा या ठिकाणी कोरमा संघाचा शेवटचा खेळाडू होता, परंतु आता दुसऱ्या हाफमध्ये थोडस या ठिकाणी वरचं पाहायला भेटतोय तो हा काणे संघ. परंतु त्याच्यानंतर देखील आम्ही लांबच्या पल्ल्यावर काय या ठिकाणी आलोय याचं एक चांगलं समीकरण आणि प्रत्युत्तर इथे दिलं जाईल ते याचा दुर्गामाता कोरमा संघ पुढे. आता या ठिकाणी हाबी होणार आहेत, कारण हाबी तिसरी चढाई या दिवशी देखील तिसरी चढाई होणार. देखील एक संघपतीचे 1 ते 2 गुण प्राप्त केले होते, त्या मनीषपती देखील पुन्हा एकदा दुसऱ्या या ठिकाणची ही तिसरी चढाई आहे, त्याच्यापती देखील ही चढाई या ठिकाणी चढाईला या ठिकाणी सिद्धांत रोखले. देखील तिसरी चढाई आहे, तिसऱ्या चढाईला प्रत्युत्तर केले म्हणजे तिसऱ्या चढाईने आणि आता कोणता संघकडून तिसऱ्या चढाईला प्राचारित केलं जात आहे तो म्हणजे जो स्वतःला सिद्ध करीत आहे, प्रसिद्ध होत आहे या ठिकाणी असेल. आता देखील एक चांगल्या खेळाडूची आपण चांगली होणारी प्रक्रिया देखील पाहिली आणि त्याच्यानंतर आता स्पर्धामध्ये जर पाहिलं तर अजूनही 5 गुणांच्या असणाऱ्या घड्या आणि याच्यावरती प्रश्नचिन्हातून सर्वांच्या आहेत की स्पर्धेतला सेमीफायनलचा पहिला सामना कोणत्या 2 संघांच्या माध्यमातून होईल. याचा एक प्रश्नचिन्ह तर पडलं याच्यामध्ये केदारनाथ आडे संघ लढवून आपल्याला पाहायला भेटणार आहे, परंतु त्यांच्याबरोबर एक चांगली लढाई करण्याकरिता आणि या अंतिम फेरीमध्ये दाखल होण्याकरिता जो सेमीफायनलचा दुसरा संघ आहे ना तो देखील या चालू सामन्यातील विजय संघ असणार आहे. याच्यासाठी कुर्बरदामध्ये या ठिकाणी पहिलं तर या ठिकाणी मोडपडीचा संघ आहे, यांचा प्रतिस्पर्धी संघ मेन रेड मध्ये आपण ज्या लाल कलरच्या जर्सीमध्ये संघ चढाई चालणार नाही आहे. इथे सर्वांच्या नजरा देखील मनीषवरती आहेत, सर्वांच्या नजरा या दुर्गामाता कोरमा संघावरती देखील आहेत. त्याची चढाई करण्याकरिता अभि गाडेकर संघाचा एक ज्याला ही चांगली पद्धतीने झाली आहे. 8-13 अशा पद्धतीचा हाच दुसऱ्या हाफ मधील आपण खेळ देखील सर्वांच्या साक्षीने पाहतोय. पण सर्व जर अजून या ठिकाणी थांबले तर सर्वांना माहित आहे की आमची स्पर्धा चांगली आहे आणि त्या चांगल्या स्पर्धेत अजून दुसरा संघ आहे ना, शेवटची 5 मिनिटे आहेत. आजचा दिवस संपल्याकरिता शेवटची 5 मिनिटे, हा सामना संपल्याकरिता देखील शेवटची 5 मिनिटे आणि त्या 5 मिनिटांचा विचार केला तर काळी ठिकाणी मोडकपणी 13 तर या ठिकाणी दुर्गामाता कोरमा 8 विरुद्ध 13 अशा पद्धतीचं हेच या ठिकाणी आक्रमण असेल आणि ते आक्रमण विरुद्ध 13 म्हणजे 5 मिनिटांपेक्षा कमी मिनिटांचा कालावधी आणि 4च गुणांची आघाडी काणे संघाकडे असेल. ही आघाडी आता नक्कीच दुर्गामाता संघ कव्हर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय.
दुर्गामाता कोटला संघ ही आघाडी कव्हर करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी करतोय कारण शेवटची 4 मिनिटे पहा आता शेवटची 4 मिनिटे आहेत याच आजचा दिवस संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटं या ठिकाणी असताना तिसरी लढाई काळे मडकोली संघ वेदांत घाडेकरांनी केलेली 11-13 अशा पद्धतीचा हा सामना आणि ज्या सामन्यात आपण पाहतोय इथे आता किती जवळ अशा पद्धतीचा संघ आले आणि त्यानंतर इथे 3 मिनिटे शिल्लक असतील चालू सामना संपण्याकरिता शेवटची 3 मिनिटे आणि 3 मिनिटांमध्ये आघाडी देखील 3 गुणांची आहे कारण 11 आणि 14 इथे विजयाचा सौदा अजून कोणाच्या दिशेने बोलणार आहे ते देखील पाहायला भेटेल परंतु त्याच्या आधी या ठिकाणी कोणता संघ देखील पहा ज्याने पकड देखील करून दाखवलं परंतु काहीच्या गुणाने बिचारे बच्चे आहेत जर एक पहिल्या 2चा विचार केला तर एक 2 दिल्यानंतर या ठिकाणी जर पाहिला तर 2चे 2 महत्वाचे जे अंक आहेत ना ते देखील याच गाडी संघाला प्राप्त झाले होते त्याच्या भरती देखील हा संघ पुढचं या ठिकाणी ठरला आहे आता देखील हा कोणता संघ अजून निर्णायक आहे कारण शेवटची 2 मिनिटे आहेत चालू सामना आणि स्पर्धा आजचा दिवस संपण्याकरिता शेवटची 2 मिनिटे आणि आघाडी 3 गुणाची याच काळे मोडपडी या आता तिसरी लढाई केली जाते याचा राज मोडकच्या माध्यमातून दुर्गामाता कोरमा यावेळी देखील ही तिसरी लढाई वेदांत गाडीकरांनी चालू सामन्यामध्ये शेवटचं 1 मिनिट या ठिकाणी असेल 1 मिनिटाचा विचार केला तर आता या ठिकाणी काही गुणांनी जास्तीत जास्त हाच काळे मोडकवाडी संघ विजयाच्या दृष्टीने वाटचाल इथे करतोय परंतु निदान रेषेवरती मात्र पहा निदान रेषेवरती रॅकेटने सुंदर एक कोपरा खेळत या ठिकाणी साहिलला आता याच्यानंतर निर्णय फार महत्वाचा असेल चालू सामना या ठिकाणी